लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. आहू नका शांत बोला, यात्रा साची पोल खोला, बदल हवा तर बिनधास्त बोला, बदलावा तर बिनधास्त बोला, बदलावा तर बिनधास्त बोला. नमस्कार, मी अमृता. लक्षवेध न्यूज नेटवर्कच्या बिनधास्त बोला या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आपण पेनूर जिल्हा परिषदच्या कोथाळे गावामध्ये आलेलो आहोत. तर जिल्हा परिषदच्या ज्या निवडणुका आहेत त्याबद्दल इथल्या जनतेचं काय मत आहे हे आपण या छोट्याशा ग्राउंड रिपोर्ट मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. काय निवांत बसलाय तुम्ही? टुर्नामेंट आहे त्या मॅच आमची मॅच चालू आहे. तर आता जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण चालू आहे, निवडणुका तोंडावर आले, तर त्याबद्दल तुम्हाला काय तुमचं काय मत आहे यावर? मत म्हणजे आता जो विकास करेल गावासाठी किंवा समाजासाठी विकास करेल त्यांना आम्ही मत देणार आहे. तरुण पिढी सगळी. गावाचा विकास कोण करणार आहे? आता सध्या तर रामदास भाईचा चालू आहे आमच्याकडे विकास, खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे विकास. मग चरणराज त्यांचा नाही आहे का? मी त्यांना आता 1.5 वर्ष झालं बघितलंच नाही, कुठेच बघित नाही. आसपास आता पेनोर गटात 10 गाव आहेत, 10-11 तिकडे कुठेच बघित नाही त्यांना. मग त्यांनी कामाचा तर विषय तो लांबच राहिला. जनतेचा कल म्हणजे जनतेचा कौल जास्त कोणाकडे असेल? 100% रामदास भाई चौरे. रामदासभाई चौरे. काय प्रश्नचिन्ह आणायचंच नाही, का म्हणून विचारच नाही. त्यांनी आता जर सपोज रामदासभाई चौरे जर निवडून आले तर ते आणखीन गावाचा विकास करतील का? आमच्या इकडे 5 अशी वस्ती आहे, कोणीच रोड केला नव्हता. त्यांनी आधी मुरमीकरण केलेलं आहे आणि मुरमीकरण करताना त्यांनी अशी ग्वाही दिली की मी निवडून आल्यानंतर पहिला तुमचा हा रस्ता डांबरीकरण करणार आहे अशी आम्हाला ग्वाही दिलेली आहे. 100% जनतेला विश्वास आहे का ते करतील? त्यांच्यावर खूप विश्वास आहे जनतेचा. माझ्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे रामदासभाई चौरे जे आहेत त्यांनी अगोदर कामं केलेली आहेत, त्याच्यानंतर ते मतं मागतायत. त्यामुळे माझा पण कल त्यांच्याकडेच राहील. जनतेचा कौल कोणाकडे? जनतेचाही कौल म्हणजे आमच्या पंचकृषीत बघितला तर रामदासभाई चौरे सरांकडेच आहे. चरणराज नाही. मला तेवढंसं दिसलं नाही, म्हणजे माझं वैयक्तिक जर विचाराल तर मला तेवढंसं त्यांचं काम किंवा हे दिसलेलं नाहीये. त्यामुळे आमचे जे कामं आहेत म्हणजे पाणी पुरवठा करणे, अडचणीच्या काळात रस्त्याचं काम करणे, ह्या सगळी कामं रामदासभाई चौरे सरांनी वैयक्तिक लक्ष देऊन केलेली आहेत. औंढी गावात म्हणा, आजूबाजूच्या गावात म्हणा, तर आमचा कौल त्यांच्याकडेच राहील. काही इच्छुक उमेदवार आहेत असं आता रामदासभाई चौरे आहेत, चरणराज चौरे आहेत, तर जे निवडून येतील त्यांच्याकडून म्हणजे जसं की जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या काय अपेक्षा असतील? म्हणजे कोणत्या समस्या त्यांनी सोडवाव्यात निवडून आल्यानंतर असं तुम्हाला वाटतं? समस्या सध्या ते सोडवायला चालूच आहेत. ते आम्हाला म्हणजे आमच्या भागात जर म्हणाल औंढी गावात जे काही समस्या येतात ते सध्या करतात. असं नाही की तुम्ही जिल्हा परिषदला मतदान करा तरच मी करेन असं त्यांचं काही नाही आहे. रामदासभाई चौरे सरांचं त्यांनी पहिल्यापासूनच मागच्या 5-6 वर्षापासूनच बरीच कामं केलेली आहेत लोकांची, आणि अजूनही इथून पुढे जर काही समस्या आले तर ते करतीलच असं आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे आम्ही त्यांनाच मतदान करू इच्छितो. नमस्कार. आता निवडणुकीचं वातावरण आहे, तर काय वाटते त्याबद्दल? गुलाल कोणाचा असेल? चरणराज चौरेंचा. चरणराज चौरेंचा. कारण युवकांचं सगळ्या मनात तेच बसलेले आहेत. युवकांना त्यांनी बरेच काय काय कामं केलेले युवकांचे, आणि मित्र कंपनी त्यांची जी असते युवा पिढी त्याच्यामुळे तेच बसले. त्यांनी काय काय कामं केली? बरीच कोणाच्या शेतातली मोटर बसवणे, कोणाचं डीपी बसवणे, बरीच काय काय कामं केलेली होती. काही ग्रामस्थ इथलं म्हणतात की आम्ही त्यांना बघितलंच नाहीये गेल्या 1.5 वर्षामध्ये, तरी त्यावर तुमचं काय मत? ह्याच्या आधी येत होते ते, पण ग्रामस्थ कसं आहे, आता खेडेगावाने लोक गावात नसतात, त्यांना यायला कधी वेळ होते, दुपारी आल्यानंतर लोकांची भेट होत नाही. मग ते लोकांना वाटतं की आम्ही कधी त्यांना बघितलेलंच नाही, तर ते येतात कधी आधीमध्ये. ज्यावेळेस आमची यात्रा चालू असते त्यावेळेस ते येतात. लोकांचा कौल कोणाकडे जास्त आहे जनतेचा? चरणराज चौरे. चरणराज चौरे. गुलाल कोणाचा असेल? त्यांचाच असणार. तुम्हाला काय वाटतं? आमच्या गावात काय चरणराज चौरेच्या सध्या. त्यांनी आता जर चरणराज चौरे जर निवडून आले तर त्यांनी गावासाठी काय काय विकास करावा किंवा कोणत्या समस्या सोडवाव्या असं तुम्हाला वाटतं? समस्या काय असणार आहे मॅडम? आता फक्त रस्ते, पाणी एवढीच समस्या. खेडेगावात काय नसते दुसरे, बाकी रस्त्याची, पाण्याची, लाईटची सोय एवढीच आहे ना समस्या, बाकी काय नाही. आणि तिने बरेच आमच्यात येऊन गेले 2-4 रात्री आलते चरणराज चौरे. युवक वर्गांची गाठी भेटी घेऊन जातात रोज. जर ते निवडून आले तर या सगळ्या आणखीन
समस्या सोडवून गावाचा विकास होईल का? हो 100% होईल विकास. 100% विश्वास आहे तुम्हाला? हो विश्वास आहे. तुम्हाला काय वाटतं निवडणुकांबद्दल? निवडणूक चंद्राचं चरणदास चौरे तेच का? तेच त्यांची कामं चांगली तिने ग्राउंड लेवलला खालचं टेंडर म्हणा रस्त्याची कामं चांगली केली. कोणकोणती कामं केली? डीपीचं म्हणा शेती कामं पंप वीज सगळं कामं करतात. तुम्ही आता सध्या काय करता? माझा व्यवसाय अमोल डेअरी म्हणून शेती करता? शेती करते. एक शेतकरी म्हणून सगळ्या शेतकरी गटांकडून तुमची काय अपेक्षा आहे? जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याकडून. इतकी काय शेतीला कांद्याला म्हणा कशाला भाव नाही आम्ही भाव नाही शेती नुकसान चालू आहे शेतीचा भाव नाही कशाला शेतकऱ्याला खर्च काय केलेला पैसे सुद्धा मिळत नाही शेतकऱ्याला अतिशय अवघड परिस्थिती शेतकरी. चरणराज चौरे जर निवडून आले तर या सगळ्या समस्या सुटतील का? म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळेल का? 100% सुटतील. 100% विश्वास आहे. विश्वास आहे. मग गुलाल कोणाचा असेल? गुलाल चंद्राज चौरे. नमस्कार काका. नमस्ते. सगळे निवांत बसलायत. हो गावची यात्रा असल्यामुळं क्रिकेट सामने भरवले आहेत गावच्या वतीनं त्यामुळे सध्या जरा निवांत आहे. आता निवांत आहेत पण तसंच निवडणुकीचं वातावरण पण आहे. हो, आहे तोंडावर ना. आलेत हो, निवडणूक. आहे. निवडणुकीचं वातावरण आहे. 16 तारखेपासून फॉर्म भरायची प्रक्रिया सुरू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी त्याची लगबग चालू आहे आजपासून. आजपासूनच. तर काय वाटतंय जनतेचा कौल कोणाकडे जास्त असेल? कोणत्या पक्षाकडे? जनतेचा कौल नक्कीच भाजप पक्ष हा आता देशात एक नंबर असल्यामुळं जनतेचा कौल भाजप हा विकासाचा पक्ष असल्यामुळं जनतेचा कौल नक्कीच भाजपच्या बाजूने आहे त्यात काही शंका घेण्याचं कारण नाही. भाजपाने काय काय कामं केली? भाजपाने प्रमुख देशातले रस्ते म्हणा नागरी सुविधा म्हणा शेतीविषयक म्हणा कशा म्हणजे भरपूर कामं सांगण्यासारखं एक पण नाही असे भरपूर कामं केले त्यांनी. तर जर भाजप निवडून आलं तर गावासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे गावाच्या विकासासाठी कोणत्या आणखीन गोष्टी केल्या पाहिजे किंवा कोणते उपकरण राबवले पाहिजे? आता सांगायचं झालं तर भाजपची सत्ता जिल्हा परिषद येणार ह्यात काही शंका नाही. जर सत्ता आली तर सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या विकासासाठी ज्या योजना आहेत त्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप नक्कीच प्रयत्न करेल. रस्ते असेल आरोग्य सेवा असतील शैक्षणिक सेवा असतील अन्य काही शेतीविषयक असेल काही ज्या सुविधा असतील नक्कीच सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजप पक्ष करेल. हा, जिल्हा परिषद गटाच्या जे निवडणुका आहेत तर त्याच्यामध्ये काही इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांच्याबद्दल तुमचं काय मत? आता जिल्हा परिषद भाजपचं सांगायचं गेलं तर आमचा भाजप पक्ष हा स्ट्रॉंग आहे. अनेकांची इच्छुकाची मागणी आहे आणि आमचे नेते मान्य आदरणीय राजनजी मालक बाळाजी पाटील अजिंक्य राणा पाटील जो उमेदवार देतील तो ताकदीने आम्ही निवडून आणू त्यात काही शंका घ्यायचं कारण नाही. उमेदवार कोणते? आता जो राजन मालक जो उमेदवार देतो आमचा उमेदवार असेल. भाजपकडून रामदास चौरे आहेत हा. आणि शिवसेनेकडून चरणराज चौरे आहेत. तर जनतेचा कौल जास्त कोणाकडे आहे? नक्कीच रामदास चौरेने गेल्या 2-3 वर्षापासून मतदारसंघात जनतेशी प्रत्येक सर्व नागरिकाशी सामान्य नागरिकाशी संबंध ठेवून विकासाच्या कामात प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवणे रस्त्याचे संबंधित प्रश्न असतील पाण्याच्या संबंधित प्रश्न आपण मीडियावरील पाहता आले आहे. सर्वसामान्याच्या ह्याच्यातनं आलेलं एक नेतृत्व आहे. नक्कीच एक सुशिक्षित तरुण होतकरू आणि सगळ्याशी संबंध असणारा एक रामदास चौरे हा उमेदवार अपेक्षित आहेत आणि तो नक्कीच जिल्हा परिषद निवडून येतील व विकासाची कामे मार्गी लावतील यात शंका घेण्याचं कारण नाही. नमस्कार. निवांत बसलाय तिथे? गावचे सामना असल्यामुळे मॅच बघत बसलो. सामने चालू आहेत. आता तसंच निवडणुकीचं पण वातावरण आहे. जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आलेत तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय मत? आमचं काय मत गावची माणसं म्हणते ते ठराविक लोक पण एक आपलं म्हणजे गावाचा जनतेचा कौल जास्त कोणाकडे आहे? ते आहे त्या कोण उभं राहील तीच माहित नाही तर कसं सांगायचं. भाजपकडून रामदास चौरे आहेत आणि शिवसेनेकडून चरणराज चौरे आहेत. तर जनतेचा आणि तुमचा वैयक्तिक कौल कोणाकडे आहे? जवळ दोन्ही चौरे जायचे भाऊ आहेत त्याला काय कोणी काही कामं केलेली होती? ते आज पहिल्यांदा उभं राहिले इकडे काय कामं केली त्यांनी काम काय केलं नाहीये? मग ते पहिल्यांदा उभं राहिले इकडे काय काम केले पहिले होते आम्हाला कुर्ल गट होतं. हा पहिलं कुर्ल गट होतं. तुम्ही काय म्हणता? रामदास चौरे जर काम बरं वाटतंय आम्हाला तरी. त्यांनी काय काय काम केलं? काय आमच्या तर अजून काय नाही पण इकडे आसपासच्या गावाला लावणी वगैरे इकडे
पाटकुल वगैरे इकडं कामं बऱ्यापैकीच केली त्यांनी, पाण्याचं म्हणा, रस्त्याचं म्हणा, लाईटीचं वगैरे ते बघितलंय आम्ही जरा मोबाईलवरती वगैरे, इंस्टाग्रामवरती. आम्हाला छान वाटतं जरा त्यांचं. चरणराज चौरे यांनी काही काम केलं नाही. त्यांचं आम्हीच बघितलं नाही अजून काय. हो, अजून इच्छा, गाव जसं गाव चालेल तसं आम्ही त्यांच्या मागे चालेल. तुम्ही एक गावाचा एक युवा आहात, ठीक आहे. तर एक युवा म्हणून तुम्हाला काय वाटतं की जे उमेदवार आहेत ते जे निवडून येतील त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा? हा ना, गावाची आमची व्यवस्था चांगली करावं, पाण्याची म्हणा, इकडे रस्ते वगैरे करू द्या, बस आमची इथं दुसरं काय. रस्ता कायमचा बंद आहे. बेगणपूरचा रस्ता ते आम्ही बारक्यापणापासून आहे तसंच आहे. प्रत्येक जण येतो, उभा राहतो, निवडून जातो, कोण रस्ता करत नाही ना काय नाही. आता तो उमेदवार निवडून येईल, तो पण कोणी असेल तो चालू करेल का? आता ते त्याला माहित, आम्हाला काम नाही. आम्ही निवडून निवडून यापुरतं ते म्हटले करतो पण कोण करत नाही. नाही, पण आता तुम्ही जर त्यांना मत देताय म्हणल्यावर तुम्ही त्यांना जर सांगितलं म्हणजे ह्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचेल, तर तुमच्या काय अपेक्षा आहेत तर तुम्ही त्या सांगू शकता. ते सांगतोय आमचं काय अपेक्षा, पाणी गावात यावं, रस्ता चांगला असावा, तिकडे मोहळला जावा, तिथनं रस्ता बाद आहे. तिकडे अंकुलीला जायला इसगावला रस्ता बाद आहे. तिथनं तिकडे पुढे चांगला आहे, इकडे पुढे चांगला आहे, मध्येच वगळलाय. काय आम्ही मत टाकत नाही. काय सांगेल ते आमच्या आधी काम करा. तुम्ही काय कुठं ढकली ती झाडं बिड त्या अंकुली रस्त्याला माणसं जायला येई नाही. ती चौरे कोण आणि कुठला कोण काय करायचं आम्हाला. आता मस्त थोड्या वेळ येतील, चला इकडचं तिकडची झाड त्यांनाच गव्हाळ, जे आपले JCB असतं का निश्चित झाडं ढकलली झालं. जे कोण निवडून येणार आहेत त्यांनी काय काय करावं वाटते, म्हणजे गावाच्या विकासासाठी त्यांनी काय करावं? गावाच्या युगासाठी पाणी पहिले, म्हणजे आता पाणी जरा कमी आले, पाऊस होता भरपूर आणि आता पाणी कमी आले. ह्याच्या आधी आता टँकर पाणी कमी पडले तर त्या माणसाने पाणी आधी आणून द्यावे, माणसाला पाजावे, तर तुझ्याकडे आम्ही आहे, नाहीतर जा तिकडे इकडे. तुमचा जास्त कौल कोणाकडे असेल? आमचा कौल जे खरे आमदार आलेत ना त्यांच्याकडे कोण उभा नाही त्याच्याकडे आम्ही खंबीरपणे नेता. भाजपकडून रामदास चौरे आहेत आणि शिवसेनेकडून चरणराज चौरे आहेत. शिवसेनेकडे आम्ही खऱ्याकडे येणार, पण ते चौरे बिवरे काय आम्हाला माहिती. काम करा त्याच्याकडे आम्ही जाणार. तर तुम्ही आधी काम करावे, मग नंतर मत मागावे. भीक मागण्यावर येऊ नये, तेवढ्या पुरतं बघ. ते आता तुम्हाला बोलता येत नाही मला, तसलं काम करू नये. जे जनता राजकीय आहेत तुमचं कॉमन बोला, ठीक आहे. शेती करता तुम्ही? शेती वगैरे काय नाही. जनता जे निवडून उमेदवार देणार आहे तर त्याच्यामध्ये जो उमेदवार निवडून येणार आहे त्यांनी काय काय कामं करावी म्हणजे गावाच्या विकासासाठी? गावाच्या विकासासाठी पाण्याची व्यवस्था करावी, रस्ते व्यवस्थित असावे, ग्रामपंचायतमध्ये व्यवस्थित पुन्हा जिल्हा परिषद शाळेचं आपल्या लहान मुलांच्या कामाचं हे करावं, शाळेविषयी. युवा म्हणून एक तुमचं काय मत? राजकीय मी मला काय नाही घेणं नाही राजकीय. तरुण म्हणून तुमचं काय मत आहे निवडणुकांबद्दल, किंवा जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी काय केलं पाहिजे? उमेदवारच नाही. भाजपकडून रामदास चौरे आहेत आणि शिवसेनेकडून चरणराज चौरे आहेत. यांचं कामच माहित नाही मॅडम, पूर्वीपासून नाही का यांचं. जर आता निवडून दिलं तर ते काम करतील? त्यांचा प्रश्न करतील नाही करतील. तुमचा जास्त कौल कोणाकडे आहे? आता आमच्या गावची जनता जिकडे जाईल त्यांच्याकडे. जनता कोणाकडून? आता काय जनता आता समजेल तुम्हाला, आता वोटिंगच्या टायमाला समजेल. नमस्कार काका. 38 म्हणजे धावगतीचा विचार केला 13-14 धावगतीने जातोय तो औंढे संघ. नमस्कार काका, निवांत बस. नाही सध्या मी समालोचन करत आहे. मला आता व्यक्ती जाणार मॅडम तुम्ही कृपया करून, कारण आमच्या संघाला मला विजय करून द्यायचा आहे, मला गट मारून द्यायचा आहे. 2 शब्द बोला. ठीक आहे, ठीक आहे. जय महाराष्ट्र. नमस्कार, बोला. आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आले तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? आता सध्या जिल्हा परिषदची रणधुमाळी चालू आहे. म्हणजे बघेल तिकडे सध्या वातावरण तापलेलं आहे. सगळीकडे प्रचाराचं म्हणजे जणू एक कार्यक्रम चालू झाले आहेत. कुठला नेता इकडून येतोय तिकडून येतोय, प्रचाराचं रणधुमाळी चालू झालेली आहे. वातावरण तापलेलं आहे. एवढ्या थंडीसुद्धा हे वातावरण तापवलंय ते जिल्हा परिषदच्या निवडणुकीने मला लागेल. आणि
तसं पाहता कौल जर पाहिला तर समसमान मला वाटतोय. कारण तितक्या ताकद दोन्ही उमेदवार आमच्या कुर्लू गटातून मला अंदाज एक आहे की जकराय कारखान्याचे चेअरमन सचिन जाधव साहेब आणि त्यांच्या विरोधात मला बहुतेक वाटते राष्ट्रवादी गटाचे जिल्हा अध्यक्ष उमेश भाई पटेल यांच्या दोघांमध्ये चांगली काटेकी टक्कर होणार आहे. जसं मैदानावरती औंढे आणि कुरुलमध्ये टक्कर आहे, काटेकी टक्कर, तशीच जिल्हा परिषदला टक्कर होणार आहे. आणि त्याचा विजयाचा गुलाल कोण उधळणार आहे तुम्हाला त्यानंतर 2 फेब्रुवारी का 11 फेब्रुवारीचा निकाल आहे. समस्या भरपूर आहे. शेतकऱ्यांना कसं आहे, शेतकऱ्यांची एकच समस्या आहे, शेतकऱ्यांना जो वाढलेला बोजा आहे कर्जमाफीचा तो नील करावा आणि एवढीच अपेक्षा माझ्याकडून, दुसरं काय नाही. जो उमेदवार निवडून येईल त्याच्याकडून तुम्हाला ज्या समस्या आहेत त्या कोणकोणत्या असतील ते की त्यांनी त्या पूर्ण कराव्या? नाही, ते आता त्यांच्या प्रचाराच्या दरम्यान किंवा त्यांच्या संभाषणाच्या वेळेस समजून येईल की बाबा काय समस्या, गावोगाव घेऊन जर गटवाईज जर तुम्ही विचार केला तर त्यांच्या समस्या जाणून घेतील ती आणि त्याच्यावर विचार करून त्या समस्या सोडवतील. तुम्ही नको. एक गावाचे तुम्ही युवा आहात, तर युवा म्हणून तुम्हाला काय वाटतंय जे आता जिल्हा परिषद निवडणुका आहेत त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत, तर तुमचं त्याबद्दल काय मत आहे? म्हणजे जास्त जनतेचा कौल कोणाकडे आहे? मॅडम, कोण जरी निवडून आलं तरी पुढे कुठला जरी आलं तरी काय काम होत नाही. जनतेचा कौल चरण चौरेकडे. जर जो कोणी उमेदवार आहे त्यांच्याकडे म्हणजे तुमच्या काय समस्या आहेत की त्यांनी कोणती कामं केली पाहिजे गावाच्या विकासासाठी? गावाच्या एकासाठी काय रस्ते, पाणी, एवढेच, बाकी काय ना. चरणराज चौरेंकडे तुम्ही म्हणताय की जास्त कौल आहे, तर त्यांनी कोणकोणती कामं केली? भरपूर आता जिल्हा परिषद आणखी निवडून याच्या आधीच काम निम्मे झाले. ते भरपूर कोणकोणती कामं केली? काय लाईट डिबे, सभा मंडप, काय आपले मंदिर, रामदास भाई चौरेंनी काही केलं नाही? काय ओळखीचेच नाहीत माझ्या. मग जर चरणराज चौरे जर निवडून आले तर ते गावाच्या विकासासाठी काम करतील? आमच्या गावाच्या नाव अख्ख्या तालुक्याच्या विकासासाठी चरणराज चौरे चांगला माणूस. 100% विश्वास आहे. 101%. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. एक गावाचे युवा म्हणून तुम्हाला आता जे जिल्हा परिषदच्या काही निवडणुका आहेत तर त्याबद्दल तुमचं एक युवा म्हणून काय मत आहे? आमचं सध्या मत आता सध्या जर पाहिलं तर ज्या पद्धतीचं जे इलेक्शन आता चालू आहे, म्हणजे आता तुम्ही बघताय की गाव खेड्याने विकासाला जरा त्या मानानं महत्त्व दिलं जात नाही. खेड्यापाड्यानं काय आरोग्य व्यवस्था असेल, रस्ते, पाणी, ह्याच्यासाठी का नाही सर्वच राजकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आता जिल्हा परिषद शाळा असतील त्या मानानं बंद पडायचं संख्या वाढली आहे. त्यामुळे शाळा असतील, रस्ते, त्या गोष्टींकडे जरा काही इच्छुक उमेदवार आहेत. भाजपकडून रामदास चौरे आहेत आणि शिवसेनेकडून चरणराज चौरे आहेत, तर सगळ्यात जास्त कौल कोणाकडे असेल? सध्या फाईट तशी बघितली तर दोन्ही समान आहे बरं का. भाजप आणि दोन्ही चौरे आहेत, चरण चौरे आणि दुसरे रामदास चौरे. त्यामुळे पाहिलं तर सध्या फाईट दोन्ही सारखीच आहे. त्या मानाने आमच्याकडे जर पाहिलं तर जास्त चरण चौरेला जास्त थोडा सपोर्ट जास्त वाटतोय. त्या मानाने गावात हवा तर सध्या 50-50 गाव सध्या आहे. चरणराज चौरेंनी काय काय कामं केली? काय जर रस्ते आहेत गावात, आता कसं आहे DP वगैरे ह्याचे प्रश्न सोडवले. तर निवडून आल्यानंतर ते याच्यापेक्षा जास्त ताकदीनं काम करतील का? म्हणजे गावात आणखीन विकास करतील? हो. त्यांनी तसा शब्द पण बऱ्याच वेळा गावात दौरे चालू आहेत ना, तर त्यांनी या मुद्द्यावर त्यांचा भर जास्त आहे की अजून गावात कसा विकास जास्त होईल त्याच्यावर त्यांचा पण जास्त सध्या. गुलाल कोणाकडे असेल? चरण चौरे. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. तर आता जिल्हा परिषदच्या काही निवडणुका वगैरे चालू आहेत, तर थोडंसं वातावरण वेगळं आहे, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? सर्वप्रथम मी जे रस्त्याचे प्रश्न आहेत ना, इंचगाववरून कोथळ्याला येताना रस्त्याची दुरावस्था बिकट झालेली आहे. तो रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमार्गेतून शेतकऱ्यांना महिन्याला जे पाणी येतं ना, उजनी धरणातून जे पाणी येतं ना, ते शेतकऱ्यांना वेळेवर मिळावं. आणि
सर्व जे काय रस्त्याचे प्रश्न आहेत ना, गावाचे जे साईडने जे इंचगाववरून कोथळ्याला येतो ना, तो रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा. काही इच्छुक उमेदवार उभे राहिले तर त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? जे कोण इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी, भाजपकडून रामदास चौरे आणि शिवसेनेकडून चरणराज चौरे आहेत. मला वाटते दोन्ही बी समान आहेत सध्या तर. म्हणजे त्यांच्या जे काय त्यांची कामाची पद्धत आहे ते प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे आहे. आणि जे काय प्रत्येक गावामध्ये डीपीचे प्रश्न आहेत ते त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर सर्व गावांना रस्त्याचे प्रश्न असतील त्यांनी मार्गी लावले आहेत. आणि जे काय प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद शाळा आहेत, त्या शाळेत सध्या जे काय विद्यार्थ्यांना लागणारे साहित्य आहे ते सगळं द्यायला पाहिजे. जनतेचा कौल कोणाकडे असेल जास्त दोघांपैकी मग तसं काय सांगता येणार नाही. येणारे जे काय, तुमचं वैयक्तिक काय मत? माझं वैयक्तिक मत आहे की जे काय दोन उमेदवार आहेत ना, त्यांच्या कामाच्या पद्धतीवर त्यांना गावातून मते मिळतील आणि 50-50% होईल अशा अपेक्षा. तर गुलाल कोणाचा असेल? बोलायला आता सर्व मतदातातून जनता ठरवेल. तर जेव्हा उमेदवार निवडून येईल तर त्याच्याकडून गावाच्या विकासासाठी काय अपेक्षा असेल, म्हणजे कोणत्या समस्या त्यांनी सोडवाव्या? त्यांनी लाईटचा जो प्रश्न आहेत ना, तो लाईट वेळेवर सोडावी. शेतकऱ्यांना जे उजनीचं जे कॅनलचं पाणी येते ना, ते प्रत्येक महिन्याला ते पाणी शेतकऱ्यांना कसं मिळेल यासाठी त्यांनी मार्गी लावावे. आणि रस्त्यांची जी कामं आहेत ती त्यांनी वेळेवर पूर्ण करावी अशा अपेक्षा. धन्यवाद. तर अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की पेनूर जिल्हा परिषद गटातून कोथळे या गावामध्ये जनतेची काय मतं आहेत, त्यांना काय वाटतं, जनतेचा कौल कोणाकडे आहे हे आपण बघितलं. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा